श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश अतिशय विशेष आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. कारण आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल प्रत्येक भक्ताच्या मनात उत्सुकता असते. जीवनात चांगला बदल कधी येणार, प्रार्थनांचे फळ कधी मिळणार, आपल्या मेहनतीचे फळ कधी दिसणार. भक्तांनो, अनेक वेळा जीवनात मोठा बदल होण्यापूर्वी काही सकारात्मक संदेश दिसू लागतात. हे संकेत प्रत्येकासाठी सारखे असतीलच असे नाही, पण ते आपल्याला आशा, आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची प्रेरणा देऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या भागात मी एक विशेष स्वामी प्रार्थना सांगणार आहे. स्वामी म्हणतात, ज्याच्या मनात श्रद्धा आणि प्रयत्न असतात त्याच्या आयुष्यात बदलाची दारे उघडतात. पहिला संकेत, तुमच्या मनात अचानक सकारात्मकता वाढू लागते. पूर्वी ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य वाटू लागतात. निराशेऐवजी आशा दिसू लागते. भीतीऐवजी आत्मविश्वास निर्माण होतो. भक्तांनो, हा बदल बाहेरून नाही, आतून सुरू होतो आणि प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात मनातूनच होते. दुसरा संकेत, जुने अडथळे हळूहळू कमी होऊ लागतात. पूर्वी वारंवार अडकणारी कामे थोडी थोडी पुढे सरकू लागतात. नवीन संधी दिसू लागतात, नवीन लोक भेटू लागतात आणि जीवनात नवीन दिशा मिळू लागते. जर तुम्हाला अलीकडे असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये लिहा. स्वामी कृपा करत आहेत. तिसरा संकेत, तुम्हाला तुमच्या ध्येयाबद्दल अधिक स्पष्टता मिळू लागते. पूर्वी गोंधळ वाटत असेल, पण आता मन सांगू लागले की कोणत्या दिशेने जायचे, काय करायचे आणि काय टाळायचे. भक्तांनो, स्पष्ट विचार ही देखील एक मोठी कृपा असते, कारण योग्य दिशा मिळाली की प्रवास सोपा होतो. चौथा संकेत, तुम्ही नकारात्मक लोकांपासून आणि वाईट शक्तींपासून दूर जाऊ लागता. तुमच्या आयुष्यातील अनावश्यक गोष्टी कमी होऊ लागतात आणि मन शांत होऊ लागते. स्वामी म्हणतात, शांत मनामध्येच योग्य मार्ग दिसतो. जर तुम्ही इथपर्यंत ऐकत असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचा एक लाईक हा संदेश अधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आता पुढील भागात आपण आणखी काही महत्त्वाचे संकेत जाणून घेणार आहोत, जे जीवनातील सकारात्मक बदलांची जाणीव करून देऊ शकतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जीवनात जेव्हा एखादा मोठा सकारात्मक बदल येणार असतो तेव्हा त्याची सुरुवात बाहेरून होत नाही, ती सुरुवात आपल्या मनातून होते. अनेक भक्त मला सांगतात, महाराज, माझ्या आयुष्यात काही विशेष घडत नाही. मी खूप प्रयत्न करतो पण यश मिळत नाही. मी प्रार्थना करतो पण उत्तर मिळत नाही. भक्तांनो, प्रत्येक बीज जमिनीत रुतल्यावर लगेच झाड बनत नाही, त्याला वेळ लागतो. तसेच आपल्या प्रयत्नांचे आणि प्रार्थनांचे फळ मिळायलाही वेळ लागतो. स्वामी म्हणतात, धीर धरा, योग्य वेळी योग्य फळ मिळेल. जर तुम्ही आजही मेहनत करत असाल, जर तुम्ही अजूनही हार मानली नसेल, जर तुम्ही अजूनही स्वामींचे नाव घेत असाल, तर समजा तुमच्या जीवनात आशेचा दिवा अजूनही प्रज्वलित आहे. आता मला सांगा, तुम्ही किती वर्षापासून स्वामींची सेवा करत आहात? कमेंटमध्ये लिहा. मला प्रत्येक भक्ताची श्रद्धा पाहायची आहे. भक्तांनो, कधीकधी बदल हा पैशाच्या रूपात येत नाही, तो मनशांतीच्या रूपात येतो. तो योग्य व्यक्तीच्या भेटीत येतो. तो नव्या संधीच्या रूपात येतो. तो आरोग्य सुधारण्याच्या रूपात येतो. म्हणून प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञ राहा, कारण
कृतज्ञतेमुळे कृपेची दारे अधिक खुली होतात. जर तुम्ही स्वामींचे आभार मानत असाल तर कमेंटमध्ये लिहा, धन्यवाद स्वामी. भक्तांनो, आता आपण आणखी काही संकेत जाणून घेऊ. 5वा संकेत, पूर्वीपेक्षा अधिक शांत होत जाता. लहान सहान गोष्टींवर राग येत नाही. मन स्थिर राहू लागते. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण मन शांत असेल तर निर्णय योग्य होतात. 6वा संकेत, तुम्हाला योग्य लोक भेटू लागतात. काही लोक तुमच्या आयुष्यात प्रेरणा घेऊन येतात. काही लोक योग्य मार्गदर्शन देतात. काही लोक तुमचा आत्मविश्वास वाढवतात. भक्तांनो, प्रत्येक भेटणारी व्यक्ती योगायोग नसते. कधीकधी ती आपल्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग असते. 7वा संकेत, तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करू लागला. नवीन गोष्टी शिकता, वाईट सवयी कमी करता आणि स्वतःला अधिक चांगले बनवण्यासाठी प्रयत्न करता. हा बदलच पुढे मोठ्या यशाचा पाया बनतो. स्वामी म्हणतात, स्वतःला बदलण्याची तयारी असेल तर मार्ग नक्की सापडतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करत आहात तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्यावर कृपा करा. भक्तांनो, इथंपर्यंत व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक भक्ताला माझा नमस्कार. तुम्ही खरंच स्वामींवर प्रेम करता हे दिसत आहे. म्हणूनच शेवटपर्यंत नक्की राहा, कारण शेवटी एक सुंदर प्रार्थना आपण एकत्र करणार आहोत. भक्तांनो, आजचा संदेश लक्षात ठेवा. संकेत दिसले म्हणून यश आपोआप मिळत नाही. श्रद्धा आणि प्रयत्न दोन्ही आवश्यक असतात. स्वामींवर विश्वास ठेवा, पण त्याचबरोबर मेहनतही करा. सकारात्मक विचार ठेवा, पण योग्य कृतीही करा. प्रार्थना करा, पण जबाबदारीही घ्या. कारण स्वामी भक्त हा फक्त वाट पाहणारा नसतो, तो प्रयत्न करणारा असतो. आता सर्व भक्तांनी डोळे बंद करा. स्वामींचे स्मरण करा आणि मनोमन म्हणा, हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या मनाला योग्य दिशा द्या. माझ्या कुटुंबावर कृपा करा. माझ्या प्रयत्नांना बळ द्या. मला धैर्य, संयम आणि सकारात्मकता द्या. श्री स्वामी समर्थ. जर ही प्रार्थना तुम्ही मनापासून केली असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा संदेश उपयुक्त वाटला असेल तर इतर भक्तांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी स्वामी संदेशांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम, तुमचा पाठिंबा आणि तुमची श्रद्धा हेच या परिवाराचे खरे बळ आहे. श्री स्वामी समर्थ.